माझी उमेदवारी भिवंडी लोकसभेसाठी जाहीर झालेली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यामुळे सर्वप्रथम महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे अध्यक्ष, सर्व प्रमुख पदाधिकारी सर्वांचं आज या निवडीच्या माध्यमातून मी मनापासून आभार व्यक्त करतोय। आणि जो काय विश्वास महाविकास आघाडीच्या वतीने माझ्यावर व्यक्त केलेला आहे तो विश्वास मी नक्की सार्थ करून दाखवेन, अशा प्रकारची ग्वाही मी आज आपणासमोर देतो। काल उमेदवारी संध्याकाळी जाहीर झाली आणि आज आमच्या पक्षाचे नेते, अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आज पुण्यात आलेलो आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट झाली, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि यापुढची जी काही रणनीती असेल ती येत्या 2 ते 3 दिवसात सर्वपक्षीय बैठक घेऊन रणनीती ठरवली जाईल, अशा प्रकारची चर्चा झाली। बघा, आपल्या सर्वांना ठाऊक आहे की काल उमेदवारी जाहीर झाली, 2 तासानंतर माझ्या गोडाऊनवर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला। MMRDचे अधिकारी आले, पोलीस फौजफाटा घेऊन आले, परंतु खरं म्हटलं तर या सर्वांची रेग्युलाइजची एक प्रोसेस चालू आहे आणि प्रोसेस चालू असताना हायकोर्टातून स्टे देखील आम्ही घेतलेला आहे। कारण याची कल्पना मला देखील होती की ज्यावेळेस माझी उमेदवारी जाहीर होईल त्यावेळेस कपिल पाटील